मला एका गोष्टीचं भान येत नाही, कळत नाही की आज वयोवृद्ध असलेल्या पवारांनी, शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र शांत करावा अशी अपेक्षा मला वाटतं भुजबळांची आहे. या वयातही मग यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, हे सरकार हा वाद पेटवण्यात अपयशी ठरलं का? हे अपयशी झाले का? यांना हा वाद मिटवण्यामध्ये यांची भूमिका काय असणार? किंवा हे वाद मिटवू शकत नाही, यांची ताकद नाही, हे छगन भुजबळ साहेबांना सांगायचं आहे का? खरं तर मराठा आणि ओबीसीचा वाद हा पराकोटीचा महाराष्ट्रात झालाय. मराठवाडा धुमसतोय. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की आम्हाला फोन आला, विरोधकांना फोन आला, मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब खोटं बोला, पण एवढंही खोटं बोलू नका. आम्हाला कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही आणि आम्हाला फोन येऊन कोणी थांबवू शकत नाही. मराठा आणि वर्सेस ओबीसी हा वाद मुळात सरकार पुरस्कृत आहे. सरकारने हा वाद उभा केलेला आहे. एका बाजूला एक नेते मराठा समाजांना खोटी आश्वासन देऊन फसवतात आणि तुम्ही ओबीसींची फसवणूक करताय. ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी शेर शायरीमधून तुम्ही वाद मिटवण्याचं काम केलं की वाद लावण्याचं काम केलं, हे पहिल्यांदा भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. हा वाद मिटवून हे वाद भारतीय जनता पक्षाच्या पत्तावर पडावं, हा यांचा डाव आहे आणि हे षडयंत्र आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या बोटकडे बोट दाखवून की सर्वपक्षीय बैठकीला पवार साहेबांच्या इशाऱ्यावर विरोधक गेले नाही, हे धांदात खोटं आहे. आम्हाला कोणाचाही फोन आला नाही. आणि मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज ज्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र धुमसतोय त्यामध्ये मराठा समाजाला शासनाने जे काही लिखित आश्वासन दिलं, ओबीसीला आंदोलन समाप्त करताना जे काही सांगितलं, त्या संदर्भात खुलासा करावा आणि वाद मिटवायची जबाबदारी सरकारची आहे. शासनाने तोडगा काढायचा आहे. तोडगा कोणी काढायचा यावर समन्वयाची भूमिका कोणी स्वीकारायची, ते सरकारचं काम आहे. पण पवार साहेबांच्याकडे बोट दाखवून आम्ही कमकुवत आहोत, आम्ही कमजोर आहोत, आम्ही वाद मिटवण्यात आमची क्षमता नाही, हाच संदेश छगन भुजबळ साहेबांच्या वक्तव्यातून दिसतोय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024 हा कायदा किंवा हे बिल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी इंट्रोड्यूस केलं गेलं. मुळात अर्बन नक्षलवाद्याविरुद्ध कारवाईचं कारण पुढे करून जरी बिल आणलं असेल तरी हे सर्वसामान्य माणसाला आणि विशेष करून विरोधकांना अडचणीत आणण्याचा, विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा हा एक सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो. विरोधकावर दहशत निर्माण करण्यासाठीच हे बिल आहे. कारण या नियमातील कलम 6 आणि कलम 2 आणि पोटकलम 6 अन्वये एखादी संस्था बेकायदेशीर असली तरीही त्या सदस्याला, संस्थेच्या, सरकार विरुद्ध कुठलंही आंदोलन केलं असेल किंवा सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला असेल तर त्या विरुद्ध कारवाई करता येईल. लोकसभेमध्ये ज्यावेळेस सपाटून मार खाल्ला गेले सरकारने, महाराष्ट्रामध्ये भाजपचा पराजय झाला, त्यामुळे अर्बन नक्षलवाद्यांच्या नावाखाली एक बिल आणून कायदा करून विरोधकांनाच दाबण्याचा प्रयत्न या सरकारने सुरू केला आहे. विशेष म्हणजे सरकारच्या विरुद्ध किंवा आंदोलनास जरी प्रोत्साहन दिलं तरी 2 वर्षासाठी अटक किंवा 2 लाखाची शिक्षेची तरतूद या बिलामध्ये आहे. एखादी संस्था ती कुठलीही असेल, त्या संस्थेच्या एखाद्या सदस्यांनी जर कुठलंही स्टेटमेंट सरकार विरुद्ध केलं असेल
तर त्या संस्थेच्या सर्व सदस्यावर कारवाई करायची तरतूद यामध्ये आहे. म्हणूनच सामाजिक संघटनांनी याला विरोध केला होता. विरोधक म्हणून आम्ही या बिलाला विरोध केला. त्यामुळे शेवटच्या दिवशी 2 दिवस पूर्वी आलेलं बिल मंजूर करण्याचं धाडस सरकार करू शकलं नाही. पण यामध्ये मात्र प्रचंड मोठा धोका लोकशाहीला या बिलामुळे निर्माण होतो. केंद्राने UAPAचा अंतर्गत कायदा केला. त्यामध्ये त्याची अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 प्रदेशांनी पुढाकार घेतला. पण त्यामध्ये सुद्धा पूर्ण क्षमतेनं तो कायदा अंमलात आणू शकले नाही. त्याला प्रचंड विरोध झाला. एकही भाजप शासित प्रदेशात या कायद्याला अद्याप तरी अंमलबजावणीमध्ये यश आले नाही. अशा स्थितीत महाराष्ट्राला टार्गेट करून महाराष्ट्रातील सत्ता बळकवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर उद्या अध्यादेश काढून, कारण अधिवेशन कुठल्याही तोंडावर नाही, अध्यादेश काढून कायदा अंमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यातून स्पष्ट दिसते आहे की आज मध्ये सरकारच्या मनात आलं त्यावेळेस विरोधी पक्षाला, विरोधकाला ते केव्हाही अटक करू शकतील असा यांचा गुप्त कट आहे किंवा गुप्त मनीषा आहे, मनशा या सरकारची आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणूनच आम्ही या बिलाचा सदैव विरोध करू. आवश्यकता पडली तर रस्त्यावर उतरू. परंतु ही लोकशाहीवर गदा आणणारं, लोकशाहीला धोका पोहोचणारं, लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हे बिल कदापि मंजूर होता कामा नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.